स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण का नाही ही पेरणी चालू आहे आपल्या शेतामध्ये, नाही का. एकदम विषय हार्ड पद्धतीनं पेरणी चालू आहे. तर तुम्हाला इकडे हे आपलं बाग हे बघू शकता, मागेलं बॅकग्राऊंड आपल्या घराचं आहे. हे आपले घर इकडं पसारा बघू शकता. इकडं पैपाचा सट वगैरे बारदाना आहे. झाडं घेतलेत आपण लावण्यासाठी, काही झाडं घेतलेत लावण्यासाठी. ती झाडं पण लावणार आहे आपण आता इथं. आणि हे पैप वगैरे आपली कुट्टी आहे. इकडं गुळी स्टॉक मारली आपण. इकडं कडबा आहे आणि इकडे चालू आहे पेरणी. तर सगळे लोक शेतकरी उठलेत भाई पेरणी करायला, कारण 1 महिना ऑलरेडी लेट झालेला आहे पेरणीसाठी. 1 महिन्यानंतर पेरणी होत आहे आपली. आणि इकडे बघू शकता गावरान खात नात करते का म्हणतात, यायला लागते म्हणते गावरान खात आहे. आणि तिकडं सगळे शेतकरी ट्रॅक्टरने पेरणी चालू आहे तिकडे. तर मग आपले ट्रॅक्टर असताना आपण बैलाने पेरणी करते, कारण पारंपरिक पद्धतीने केलेलं कव्हा भारी का. बैलाची पेरणी ट्रॅक्टरला कव्हा बी महागी पाडते. आणि ट्रॅक्टर बैलाला पण आता एक मशीन आलेली आहे नवीन, त्याच्यामुळे तर अजून भारी नंबर 1 होते. तर तो का तिकडं बघू शकता ट्रॅक्टरनं पेरणी होली. तिकडं पण ट्रॅक्टरनं पेरणी बघा. इकडं वरी सगळीकडे ट्रॅक्टरनं पेरणी आहे सध्याच्या काळात. मला काय करायचं, तिकडं जाऊन काही काटाडे येत नाही काढून टाकायचे तिकडे कडला. आपण कोणचं बी पेरले बाई. सोयाबीनचं ही सरकारनं दिलेलं आहे आपल्याला फ्री बॅग. 3 बॅग आला होत्या. आपण पेरणी चालू आहे इथे सध्या. तर बियाची जात सांगतो तुम्हाला कोणची आहे ती. तशी बियाची बॅग आहे KDS 753 आहे. बघू शकता इथं क्वालिटी महाबीज आहे. तर भारी क्वालिटी आहे म्हणले सगळेजण. ट्राय कराय काय चालेल आपलं, एक कराय प्रयोग करून बघा म्हणून आपण हे केलं नाही का इथं. म्हणजे हे ठेवलं आहे खास प्रयोग करण्यासाठीच घेतली बॅग ही. चांगली चल जाऊ द्या म्हणलं. आपल्याला इथं कसं बी आता ऊस लावायचं नाही, कारण इकडं ऊस ऑलरेडी आपला आहे आणि तिकडं काढायचं जाऊन. तुम्ही पण बाई बैलांनीच पेरणी करा माझ्या मते. बैला जास्त तर असलं ना बैलांना होत नाही, ट्रॅक्टरनाच होतं. परंतु बाई बघा ही बैलाची पेरणी कसली भारी आहे. एकदम ओके ओळखलेले येतात असं क्लिअर दिसल्यात. आणि तिकडे ट्रॅक्टरने पेरणी झाली. ते ट्रॅक्टरची पेरणी पण दावतो तुम्हाला कसं झाली काही नाही ती. तर आपल्याला परंतु हीच आवडतं नाही का, एकदम मस्त क्वालिटी आणि काम. आता इकडे काटाडे काढून ठेवतो थोडे बहुत, ते काटाडे काढून फेकतो तिकडं. आणि डबल पेरणीचं तुम्हाला कंटिन्यूपणे धावतो आहे का नाही. विषय हार्ड. तर चला मग जाऊ, तेवढे काटाडे काढू आधी जाऊ. लय हार्ड काम आहे वा. तर मी तर सगळं पूर्ण क्लीन केलंय आपण, बघू शकता. अशा प्रकारे अर्धा घंटा लागलेला आहे. आणि आता इकडून येत आहेत बैल आपले. तर ह्याच्यावरती लगेच पोहारा मारायचा आपल्याला. 48 hours 50. एकदम हार्ड विषय भाई नाही का. रील शूट करून आपण एकदा अशा प्रकारे. तर भावांनो, ही फवारा कोणाला माहित आहे जुना, तर एकदम भारी आहे बाई. कंडिशन फवारा ठेवला आहे आपण, वेल कंडिशन आहे. आणि आपण फवाराच कोणाला देत नाही. ही फवारा बघा चार्जिंगवरचा घेऊन जाते. आणि आपल्याला इथं मारायचं आहे फवारा. STP न मारते सगळे, म्हणजे STPचा नवीन फवारा आला ना तो मोठा. तर ह्याची एक अलगच बाई ह्या फवाऱ्याची नाही का. त्या फवाऱ्यापेक्षा त्याचा आवाज नाही, काही नाही, सायलेंट असतो. प्रेशर फुल असते ह्याला. प्रेशर असते पण एकदम असं फुग्यामध्ये असते ह्याला प्रेशर नाही का. आणि आपलं कसं राहिलं इकडं ऊस आहे आणि काही ट्रॅक्टरवर केलेली पेरणी. तर ट्रॅक्टरच्या मध्ये आणि बैलामध्ये फरक बघू शकता किती आहे. जमीन आसमानचा फरक असतो भाई नाही का. आता आपण घेणार आहे मारून फवारा. अजून तो का तिकडे ट्रॅक्टरने पेरणी चालूच आहे. इकडं राहिलेली अजून काही जणांची, इकडं पण राहिलेली काही शेतकऱ्याची. कोण टोकन यंत्रानं पेरणी करते तेव्हा तिकडे. तर अशा हायवे प्रकार खूप असं आहे का नाही. तर घेऊ आपण पण आता फवारून. पेरणी झालेली आहे आपली सोयाबीनची. आता ह्याच्याने घेऊ पेरून. आता कोणचे औषध मारतोय काही नाही तुम्हाला दाखवतो. औषध करणं चालू आहे. एकच पुढे फवारायची आपल्याला तण्यासाठी. टॅग सल्यूटची आहे. बघू शकता ही कशी क्वालिटी काय नाही. आता हिचं बघू तर आपण किती दिवस येत नाही तण काय नाही. तर खाऊ नका म्हणलो ही झेहर आहे झेहर. तरी का त्यात कालू किट टाकायचं करायचं औषध. करा मग करा. 6 करा. पडत नाही 6 बक्कल झाली नाही का. आपलं फवारणं मारणं चालू आहे इकडे बघू शकता. लास्टची 1 टाकी राहिली आहे. तर इथं पाणी भरून घेतो इथं असं. आणि इथं फवारा आहे आपला इंजनवरचा आहे. चालू केला काल बाई. चालू करून मारणं चालू आहे. थोडंच राहिले 1 टाकीचं राहिले फक्त. तर तेवढं मारून घेऊ. आणि तण असू का तण रानातून जाईल म्हणजे येणारच नाही ॲक्च्युली नाही का. आपण जोपर्यंत तुंडे मारत नाही का तोपर्यंत तण येणार नाही याच्यामध्ये.
येईल त्याच्या अगोदर थोडं बहुत. तर काय होतं विषय माहिती आहे का, आपल्या शेतात सोयाबीन येण्याच्या आधीच तण येते. तणावर नियंत्रण करण्यासाठी आपण हे औषध मारतोय. आणि फक्त पाणी साहेब आहे, दुसरा काही विषय नाही. फक्त एकच पुडी आहे पावडर सारखी, ते ह्या बघितलं आपण काढलेली आहे टाकून. लास्टची टाकी 2 टाक्यात अशा. तब्येत थोडी लईच डाऊन झाली आहे बाई, नाही का आता मला दम लागला आहे बोलता बोलता. आणि डोकं पण दुखतंय, थंडी वाजते थोडी बहुत. नाईलाच आहे, मारायला लागते, मजी लागते, काही विषय नाही त्याच्यात. आणि मारून घेऊ आपण. तर चला मग लास्टची टाकी राहिली, थोडी मारून घेऊ, नंतर बघू.